विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला बनसोडे यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून अभिमानाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। पत्रकार परिषदेत बोलताना अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार आहे, मात्र गरज भासल्यास महायुतीतील इतर पक्षांची मदत घेण्यासही पक्ष तयार असल्याचे त्यांनी सांगितले। या दौऱ्यादरम्यान शहरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्याचे नियोजन बनसोडे यांनी व्यक्त केले। त्यांच्या आगमनाने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले। यांनी जो नारा दिलेला आहे जेणेकरून होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वबळावरती सर्व प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे 75च्या वरती नगरसेवक निवडून आणण्याचा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी हा केलेला निर्धार आहे। त्याच दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आहे। काँग्रेस पक्ष स्वबळावर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहे। ज्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाबा ज्या ठिकाणी आम्हाला वाटते की युतीचा सरकार असताना ज्या ठिकाणी आम्हाला त्याची मदत लागेल त्याची त्याही पक्षाची आपण या ठिकाणी मदत घेणार आहोत। असा हा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये माझ्यावरती सर्वजण प्रवेश करणाऱ्या या ठिकाणी असणार, त्यामुळे तुम्हाला कोणकोण प्रवेश करणारे समजेल त्याच दृष्टीने आता तसं बघितलं तर सोलापूर हे माझं आजोळ आहे, माझं जन्मस्थळ हे मूळ आणि या शहराबद्दल असलेली आपुलकी, आत्मीयता आणि सगळे माझं बांधव। त्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला तुम्ही पार्श्वभूमिका सांगायची झाली तर महानगरपालिकेमध्ये मी 3 वेळा नगरसेवक काम केले, स्थायी समितीचा अध्यक्ष पाहिजे आणि 3दा आमच्या प्रमुख काम केले। वास्तविक बघितलं तर आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी आम्ही कामं करत असताना आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय दादांचा स्वभाव, दादांची काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितले तर अनेक दिवसापासून आमच्या पण मनामध्ये असाच एक विचार आला की सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त सीट आणण्याचा आमच्या मनापासून प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण रचना केली आणि मी जोपर्यंत महानगरपालिकेची इलेक्शन सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन होत नाही तोपर्यंत माझा जास्तीत जास्त लक्ष हे सोलापूर महानगरपालिकेला